काल रात्रीची एक गोष्ट आहे म्हणजे संध्याकाळी घरी जात असताना बघितलं की दोन यंग पोरं एकदम अशी चर्चा करत होते की एक जण म्हणत होता की मी माझ्या मुलीचं नाव प्रियंका ठेवणार आहे. तो म्हणला नाही नाही, मी तर माझ्या मुलीचं नाव ऐश्वर्या ठेवणार आहे. असं का रे बाबा, काय चाललंय तुमची चर्चा? तुम्ही तर आत्ता 11वी-12वी दिसता. नाही म्हणलं, आमचं कधी ना कधीतरी लग्न होणार आहे, आम्हाला कधीतरी मुलं बाळ होणार आहे, त्यामुळे आम्ही आत्ताच चर्चा करून ठेवतोय आणि आत्ताच नाव फिक्स करून ठेवतोय. म्हणलं अरे नंतर तुमची बायको परिवार घरी सगळी म्हणून नाव बदलतं. नाही नाही म्हणला, आता ती चर्चा केलीच पाहिजे, ती फार आवश्यक आहे. अशीच काहीशी चर्चा राज्यसेवा पूर्व परीक्षा जी 28 सप्टेंबरला होऊ घातलेली आहे त्याच्या कट ऑफच्या बाबतीमध्ये चालू आहे आणि त्याला वाचा फोडण्यासाठी, त्याच्यावर चर्चा करण्यासाठी मी डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो MPSC एक्झाम मंत्रामध्ये. बघा, काल राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024चा कट ऑफ लागला आणि आत्तापर्यंतचा हिस्टोरिक कट ऑफ म्हणजे ज्याला आपण 507 पॉईंट जो काय 25-50 लागला म्हणजे 507 कट ऑफ हिस्टोरिक कट. आत्तापर्यंत ऑब्जेक्टिव्हच्या पूर्ण इतिहासामध्ये एवढा कट ऑफ कधी लागलेला नव्हता, तेवढा कट ऑफ लागला आणि एक चर्चेला सुरुवात झाली की राज्यसेवा पूर्वचा कट ऑफ वाढेल का, इव्हन काही कंबाईन ग्रुप बी मेन्स 2024चा कट ऑफ वाढेल का, कारण त्याचा रिझल्ट अवेटिंग आहे, मोस्टली सप्टेंबर एंडपर्यंत रिझल्ट येऊ शकतो. तर तीही एक चर्चा सुरू झाली. अशीच काहीशी चर्चा जेव्हा कंबाईन पूर्व 2024ची परीक्षा झाली होती आणि जेव्हा तो 62+ कट ऑफ त्या ठिकाणी लागला होता त्यावेळेस ही चर्चा सुरू झाली होती. मात्र गट क पूर्व परीक्षा 2024चा जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा असं लक्षात आलं की हा कट ऑफ अपेक्षापेक्षा फार कमी लागला, म्हणजे तो डायरेक्टली 50च्या आत 48 पर्यंतच आलेला आपल्याला बघायला मिळालं. मला असं वाटतं या चर्चांना परीक्षा होण्याच्या आधी काहीही अर्थ नसतो किंवा त्या भानगडीमध्ये आपण न पडलेलं बरं असतं, कारण एखाद्या गोष्टीबद्दल आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा स्वतःमध्ये सेल्फ डाऊट क्रिएट करणं, कॉन्फिडन्स कमी करणं, निगेटिव्हिटीला आमंत्रण देणं ह्या गोष्टी होत असतात. तरीही एक लेखाजोखा म्हणून एक जस्ट तुमच्या समोर आकडे मोड करण्यासाठी आपण थोडीशी एक चर्चा करूया की बाबा याच्यामध्ये खरं काय आहे किंवा काय काय होऊ शकतं, काय काय पॉसिबिलिटी आहेत. आता 2025 नागरी सेवा पूर्व परीक्षा सिव्हिलला आपण म्हणजे राज्यसेवेला जर म्हटलं 127 वॅकन्सीज त्यामध्ये आहेत, बरोबर आहे. आता याच्यामध्ये परत जनरल मेलला फक्त 9 वॅकन्सीज आहेत, बरोबर आहे. हा जर आपण आकडा मागच्या वेळेसचा बघितला म्हणजे 2024चा आकडा बघितला तर मला असं वाटतं त्या कुठेतरी 480च्या अराउंड काहीतरी जागा होत्या, बरोबर आहे. त्याच्यामध्ये नाही म्हटलं तर जनरल मेलला 78च्या आसपास काहीतरी जागा येत होत्या, बरोबर आहे. आणि त्यावेळेस जो कट ऑफ लागला, आता याचा परत अजून काय करता येईल आपल्याला, याचं कंपॅरिझन म्हणजे 127 जर म्हटलं ना तर 2024 मध्येच फॉरेस्ट जे आहे तर फॉरेस्टच्या जवळपास एक 50 वॅकन्सीज होत्या आणि त्याचा 132 कट ऑफ आउट ऑफ 200 त्या ठिकाणी लागला होता. हे एक आपल्याला रेफरन्स पॉईंट मागता येईल. इथे जो लागला होता 117 आउट ऑफ 200, बरोबर आहे, हा आहे जनरलला. मग आता साधारणतः असं आपण डायरेक्टली बोलू शकत नाही, पण सेम लेवलचा जर पेपर आला तर कट ऑफ किती जाईल, निश्चितपणे आहे त्या जागेवर तो कट ऑफ जास्तच जाईल, याच्याबद्दल जास्त काही बोलण्याची गरज नाही. पण सगळ्यात महत्त्वाचे जे फॅक्टर असतात जे कट ऑफला कारणीभूत ठरतात तो पहिला असतो वॅकन्सीज किती आहेत, दुसरा पेपरची डिफिकल्टी, बरोबर आहे. पेपरची डिफिकल्टी हा खूप मोठा फॅक्टर त्या ठिकाणी आहे आणि सगळ्यात पहिला जो फॅक्टर आहे वॅकन्सीज. आता खूप जण म्हणतात, मी पण त्यामध्ये होतो, की मला असं ऐकायला मिळालं की राज्यसेवा 2025 मध्ये चांगल्या जागा येतील, चांगल्या म्हणजे DCच्या जागा भरपूर येतील अशी चर्चा होती, पण सध्या तरी त्या पद्धतीनं काही हालचाल होताना दिसत नाहीये. मागच्या वेळेस जशी जागा वाढला मुवमेंट चालू होती तशी मुवमेंट होताना काही दिसत नाहीये, किंवा जागा येणार आहेत, कशा येणार आहेत, कुठून येणार आहेत, कोण आणणार आहे काय याच्याबद्दल फार जास्त काही कळत नाहीये. आणि जेव्हा जेव्हा RTI अप्लाय केले जातात MPSCला, MPSC काही उडवाउडीची उत्तर देते. काही ठिकाणी गव्हर्नमेंटला पण RTI करण्याचा प्रयत्न केलाय, तिथं फक्त ज्या निरंक आहेत किंवा ज्या रिक्त आहेत अशा पद्धतीने सांगितलं जातं. आयोगापर्यंत आत्तापर्यंत किती जागा गेल्या याच्याबद्दल अजून एक गॅरंटेड आकडा किंवा गॅरंटेड असं त्या ठिकाणी फॅक्ट आपल्यासमोर आलेली नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं कुठेतरी जागा वाढसाठी प्रयत्न झाले पाहिजेत, जागा वाढल्या पाहिजेत तर आणि तरच जो वाढणारा कट ऑफ आहे किंवा ज्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी चालू आहेत त्याला कुठेतरी कंट्रोल येईल. आणि जे नवीन विद्यार्थी आहेत जे मागच्या 1-2 वर्षापासून तयारी करतायत, ज्यांच्या आत्तापर्यंत प्रिलिम्स निघालेले नाहीये, त्यांना कुठेतरी प्रिलिम्स पास करून मेन्स पास करून सिलेक्शनचे चान्सेस वाढतील. अदरवाईज मागच्या वर्षी
ज्या लोकांनी 130, 135, 150 प्लस सारखे मार्क घेतलेले तेच विद्यार्थी पास होतील, कारण त्यांच्याकडे जो अप्रोच डेव्हलप झालेला आहे, जे स्किल डेव्हलप झालेले, जे ठोकताळे डोक्यात पक्के झालेले, फक्त करंट एकदा रिफ्रेश केलं आणि त्यातही आपलं करंट मंत्राचं पुस्तक आलं 185 पेजमध्ये, मला नाही वाटत की ते फार हे होईल डिफिकल्ट रिवाईज करायला. ती मंडळी सगळी जुनी आहे ना, एकदा जस्ट करंट ब्रशअप केलं ना, बाकी सगळ्या फॅक्ट त्यांच्यासोबत असतात, परीक्षेला जाऊन बसले तरी ते लोक पास होतील. पण यात नुकसान सगळ्यांचं कोणाचं होईल? ज्यांचं मेन्स चांगलं आहे, पर्टिक्युलर जे UPSC कडून MPSC कडे वळतायत, किंवा जे विद्यार्थी मागच्या 2-3 वर्षापासून डिस्क्रिप्टिव्हची तयारी करायला आले होते पण त्यांची प्रिलिम्स निघत नव्हती आणि ते आता खूप आशा लावून आहेत की आम्ही डिस्क्रिप्टिव्हची तयारी केली, आम्हाला मेन्सचा ॲडव्हान्टेज आहे, पण जर त्यांची प्रिलिम्स क्लिअर झाली नाही तर परत एकदा तीच गोष्ट होईल की रडायला माणूस सापडणार नाही. या उलट दुसरी जर ऑप्टिमिस्टिक आपण गोष्ट बघितली तर बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये एक निरुत्साह किंवा उत्साह त्या ठिकाणी दिसत नाहीये, एनर्जी दिसत नाहीये, किंवा आपल्याला ही परीक्षा टार्गेट करायची असं त्या ठिकाणी दिसत नाही. जेव्हा थोडंसं ऑफलाईन मार्केट म्हणजे पुण्यामध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा प्रत्येक रिडिंगमध्ये फार तुरळक विद्यार्थी दिसतात जे राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्हची तयारी करताय. मॅक्झिमम विद्यार्थी ग्रुप बीची तयारी करताय, काही ग्रुप सी मेन्स करताय, काही सरळ सेवा वगैरे करताय. त्यामुळे राज्यसेवेबद्दल तेवढं असं एनर्जेटिक वातावरण मला मागच्या वेळेस सारखं दिसत नाही. मागच्या वेळेस सारखं विद्यार्थ्यांचा अभ्यास त्या ठिकाणी दिसत नाही. मागच्या वेळेस सारखी विद्यार्थ्यांची जागा वाढीसाठी तळमळ यावेळेस दिसत नाहीये. जी फोर्स, जी एनर्जी, जी ताकद मागच्या वर्षी प्रिलिम्सला लावली म्हणून कट ऑफ वाढला, मेन्सला लावली म्हणून मेन्सचा कट ऑफ वाढला, तशी ताकद प्रिलिम्सला कोणी लावताना त्या ठिकाणी जास्त दिसत नाहीये. मला असं वाटतं इथे एक गोष्ट फार काळजीपूर्वक केली पाहिजे. जर जागा वाढल्या तर पुढे काय, त्याची पॉसिबिलिटी कधीच नाकारता येत नाही. जागा बऱ्याच वेळेला अनपेक्षितपणे वाढलेल्या पण आहेत. आपण थोडं पॉझिटिव्ह साईडने विचार करूया. जर समजा जागा वाढल्या आणि आपण परीक्षेला कमी जागा आहेत म्हणून सिरियसली घेतलं नाही आणि आपली प्रिलिम्स 0.5 गेली, 0.25 गेली, परत तेच सांगेल की रडायला माणूस सापडणार नाही. त्यावेळेस जे रिग्रेट आणि जे वाईट माणसाला वाटतं ना, म्हणजे खूप जण जेव्हा ऑब्जेक्टिव्हच्या बाबतीमध्ये येतात ना, सर 23 प्रिलिम्स निघालेली होती पण कट ऑफच्या नादात रिझल्ट लागेपर्यंत अभ्यास केला नाही, नंतर काही जास्त झाला नाही, तो जो रिग्रेट आहे ना, कारण 24 प्रिलिम्स फेल झाला, जेव्हा पास झाला होता तेव्हा अभ्यास केलेला नव्हता आणि जेव्हा अभ्यास करायचा होता तेव्हा प्रिलिम्स निघालेली नव्हती. प्रिलिम्स ही अशी गोष्ट आहे, एकदा निघाली की परत देण्याची गरज पडू नये. म्हणजे आता मी माझे फॉर्च्युनेटली रूममेट सगळे सचिन सांगणे असतील किंवा शैलेंद्र शिंदे असतील, ज्यांनी UPSCच्या MPSCच्या जेवढ्या प्रिलिम्स दिल्या आयुष्यात सगळ्यांनी चांगल्या मार्काने पास झाले प्रत्येक वेळा, त्यांचं मला फक्त एकच म्हणणं असतं, प्रत्येक वेळेला मला एवढं सांगा, अजित काही कर, प्रिलिम्सला सिरियसली घे, प्रिलिम्सला कॅज्युअली घ्यायचं नाही. प्रिलिम्स खूप ट्रिकी असते आणि त्यांनी मी बघितलं एवढा म्हणजे UPSCचे इंटरव्ह्यू दिले, सिलेक्शन झाले, MPSCतून सिलेक्शन, सगळीकडून सिलेक्शन, पण प्रिलिम्स आली की शेवटच्या एक 8-15 दिवसामध्ये एकदम सिरियसली अभ्यास करताना मी त्यांना बघितलेलं आहे. तेच पुस्तकं असायचे पण तेच परत रिवाईज करायचे आणि त्या सिरियसनेसनं प्रिलिम्सला सामोरं जायचे. त्यामुळे त्यांची कधीही कुठलीही प्रिलिम्स उडालेली नाहीये. म्हणजे इव्हन जेव्हा अभ्यास सोडून दिला त्याच्यानंतर मला शैलेंद्र शिंदे सरांनी 2 वेळा असंच जाऊन बसले तरीही प्रिलिम्स त्या ठिकाणी निघालेली होती. तर मला सांगायचं तात्पर्य एवढं आहे की प्रिलिम्सबद्दल थोडं गांभीर्य बाळगा, थोडं सिरियसली त्याला विचार करा. जर जागा वाढल्या तर काय. आता काल परवापासून परत सुरू झालं, काल रिझल्ट लागला तसं सर डिस्क्रिप्टिव्ह बद्दल थोडं गाईड करा, ऑब्जेक्टिव्ह मधून खूप अपेक्षा होत्या पण इंटरव्ह्यूचा कॉल आला नाही. काही जणांना तेवढी लीड आहे असं वाटत नाही, त्यांना परत असं वाटतं की ही एकदा परीक्षा देऊन बघू डिस्क्रिप्टिव्ह होईल किंवा नाही. मला असं म्हणणं आहे त्या पुढच्या गोष्टी झाल्या, आपण त्याच्यावर निश्चितपणे काही ना काही करता येईल. पण आता येणारी 28 सप्टेंबरची राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आहे तिथं मात्र आपण ताकद लावली पाहिजे, पास होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपलं 100% आपल्या प्रयत्नांमध्ये, प्रोसेसमध्ये जे आपली एक मोडस ऑपरेंडी आहे त्याच्यावर दिलं पाहिजे. जे काय पुढचा रिझल्ट येईल तर आपल्याला बघता येईल. थोडंसं ऑप्टिमिस्टिक राहून, थोडंसं पॉझिटिव्ह राहून, मला असं वाटतं गांभीर्यानं त्या ठिकाणी या परीक्षेबद्दल विचार करणं गरजेचं आहे. बाकी गोष्टी चालत राहतील. म्हणजे मला काय म्हणायचं की जागा येतील, जातील, नाही, कमी आहेत, जास्त आहेत. आणि मला असं वाटतं की पास होणाऱ्यामध्ये फेल होणाऱ्यामध्ये हाच फरक असतो की पास होणारा हा प्रयत्न करत असतो, तो जागांची वाट बघत नाही, तो कट ऑफचा विचार करत नाही, तो फक्त जे प्रयत्न आहेत ते करत असतो, आपलं 100% त्या ठिकाणी देत असतो. फेल होणाऱ्यांमध्ये एकच गोष्ट असते, जागा वाढतील का, जागा एवढ्या तर काय होईल, कट ऑफ किती लागेल, काय लागेल. म्हणजे प्रोसेस वर्सेस एंड जेव्हा आपण बघतो ना, की जर पास व्हायचं असेल तर आपल्याला प्रोसेसवर काम करावं लागेल. एंड जसं भगवद्गीतेचा सार आहे, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म करा, कर्मावर फोकस करा, 100% फळ मिळतं. आज ना उद्या, परवा कधी ना कधी मिळणार आहे, हे मी स्वतः माझ्या आयुष्यात अनुभवलेलं आहे. म्हणजे ग्रॅज्युएशनमध्ये खूप वेळा असं व्हायचं की थेरीमध्ये टॉपर आहे, प्रॅक्टिकलला मार्क मिळायचे नाही. एक वेळेस असंच थोडंसं नाराज होऊन मी म्हणजे पायऱ्यांवरच बसलो होतो. निलेश पाटील सर, मला अजूनही आठवतं, निलेश पाटील सरांनी मला फक्त एवढीच गोष्ट सांगितली होती की कधी ना कधी वेळ येईल
कधी ना कधी तुला जे अपेक्षित आहे ते मिळेल. आणि फॉर्च्युनेटली ते झालं की फर्स्ट इयर सेकंड इयर थेरी टॉपर असून ठीक आहे, जाऊ द्या, मेरिटमध्ये नाही काय नाही. थर्ड इयरला युनिव्हर्सिटीमध्ये सेकंड टॉपर, फायनल इयरला युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट. मला काय म्हणायचं की तुमची वेळ निश्चितपणे येते. आणि एक खुमखुमी असते आपल्याला. आमच्या वेळेस मेरिटमध्ये येणं खूप महत्त्वाचं असतं. त्यावेळेस मेरिट लिस्ट वगैरे लागायची. 10वीला मेरिट नाही, 12वीला मेरिट नाही, तर ते मनामध्ये राहायचं, यार आपण मेरिटमध्ये आलो नाही कधी. ते ग्रॅज्युएशनला करायचं होतं, त्याची संधी मिळाली आणि तिथं 100% आपले स्वतःचे प्रयत्न दिले. पण खोट नाही सांगत, शेवटच्या 1.5-2 महिन्यामध्ये आम्ही 15-15 तास GMC गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची रिडिंग जी आहे ना, तिथं आम्ही तेवढा अभ्यास केला आणि तेवढे एफर्ट मिळालेले आहेत. आणि अजूनही तुम्हाला मी सांगतो, ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला 100% संधी मिळेल. फक्त तुम्ही प्रिलिम्स करायचा प्रयत्न करा. जेवढ्याही जागा असतील तेवढ्या राहू द्या. पुढे खूप गोष्टी होणार आहेत. जर ऑब्जेक्टिव्हची तयारी करणारे जास्त मुलं प्रिलिम्सला पास झाले, मेन्सला कॉम्पिटिशन कमी राहील. ज्यांची मेन्स चांगली आहे, प्रिलिम्स निघाली, तुमच्या सिलेक्शनचे चान्सेस वाढतील. आणि या कालच्या राज्यसेवा मुख्य 2024च्या रिझल्टमध्ये एक गोष्ट बघायला मिळाली, जी मला कालच थोडीशी एक कानावर आली होती, की डिस्क्रिप्टिव्हला थोडे लिबरल मार्क त्या ठिकाणी दिलेत. असं का केलं? आता हे उघड आहे, सगळं सांगायची गरज नाही. कोर्टाच्या केसेस वगैरे चालू आहेत. MPSCला घाई होती की ही प्रोसेस आपल्याला लवकर संपवायची. कदाचित असं झालेलं असू शकतं की MPSCनं सरळ पेपर चेक करायला सांगितलं असेल, पेपर लवकर उरका. जास्त मार्क दिले तर कोणी त्रास देत नाही, मार्क जास्त दिले तरी चालते, पण पेपर लवकर चेकिंग करून द्या, कारण आम्हाला रिझल्ट लावायचा आहे. कमी दिले की पोरं ऑब्जेक्ट करतात, RTI मधून मागतात, कोर्टात जातात. जास्त दिले कोणी म्हणणार आहे का मला 67 मार्क दिले सर, मला 73 मार्क दिले, आता मी RTI फाईल करणार आहे, मला एवढे जास्त कसं काय दिले? त्यामुळे कदाचित असं झालेलं असू शकतं. आणि हीच गोष्ट आपल्याला बाकी पेपरमध्ये बघायला मिळू शकते. मी हवेत बोलतोय का नाही? FSOचा रिझल्ट जो मेन्स डिस्क्रिप्टिव्ह होती, त्याच्या रिझल्टमध्ये पेपर 2 मध्ये एका विद्यार्थ्याला 164 आउट ऑफ 200 मार्क्स आहेत. 164. मला वाटतं ग्रॅज्युएशनला एवढे मार्क कधी पडत नाहीत. 164 आउट ऑफ 200 एवढे थेरीला मार्क पडू शकतात का? डिस्क्रिप्टिव्हच्या पेपरला पडू शकतात का? एवढे मार्क MPSCने दिलेत. त्यामुळे तिथे खूप जास्त संधी आहे. डिस्क्रिप्टिव्हमध्ये 7 पेपर आहेत. 2 पेपर आपले खराब गेले, 5 पेपरमध्ये चांगलं केलं तरी आपल्याला लिस्टमध्ये येता येतं. एक चान्स आपला क्रिएट होतो. ऑप्शनलचा एखादा पेपर अवघड गेला, एसे अवघड गेला, कधीतरी GS2 अवघड गेला, GS1 अवघड गेला, GS3 अवघड गेला, कधी इथिक्सचं काही जमलं नाही, केस स्टडी लवकर लिहिणं झालं नाही, वेळ पुरला नाही, पेपर कंप्लीट झाला नाही, काही प्रॉब्लेम नाही. 7 पेपर आहे. 7 पेपरमध्ये 5 पेपरमध्ये एक्सलंट जर केलं ना, ह्या 2 पेपरची भरपाई 100% निघते. आणि मार्क खूप आहेत ना, 1750 मार्क इज खूप मोठी आकडा आहे तो. 200-550 मार्क, 100 मार्काचा पेपर कमी जास्त झाला, काहीही फरक पडत नाही. UPSC मध्ये खूप वेळा आपण बघितलेलं आहे. विकास सुभेदार आमचे मित्र आहेत, मला वाटतं 60 मार्काचा अँथ्रोचा पेपर लिहायचा राहिला होता, तरीही 4 मार्कानं फायनल पोस्ट गेले. इंटरव्ह्यू दिला त्यावेळेस 4 मार्कानं फक्त पोस्ट त्या ठिकाणी राहिली होती. मला वाटतं 60 मार्काचा पेपर अटेम्प्ट जरी केला असता तर एक 15 ते 20 मार्क पडले असते, तर कदाचित IPS पण त्या ठिकाणी त्यावेळेस मिळाला असता OBC मधून. मला सांगायचं तात्पर्य एवढं आहे की या परीक्षेमध्ये पण एक संधी आहे. ती संधी सोडू नका. पॉझिटिव्हली विचार करा. या कट ऑफच्या भानगडीमध्ये, पेपरच्या डिफिकल्टीमध्ये पॅटर्न कसा येईल, हा कसा येईल, हा आपल्या हातात नाहीये. कंट्रोलेबल्स वर्सेस अनकंट्रोलेबल बद्दल आपण जेव्हा बोलत असतो, आपण याच्यावर फोकस करा आणि हे ऍक्सेप्ट करा. मी हे नेहमी सांगतोय, जे काय ते होईल ते होईल. वॅकन्सी कमी आल्या ते आपल्या हातात नाहीये, ते ऍक्सेप्ट करा. कमी वॅकन्सी आहेत, इथे आपल्या हातात आहे. आपण किती एफर्ट द्यायचे, आपण किती प्रयत्न करायचा, आपण किती अभ्यास करायचा, हे आपल्या याच्यावर फोकस करा ना. बाजूचा कोणतरी इथे पुस्तक वाचतोय, त्यानं जास्त अभ्यास केला, मी का विचार करायचा? माझ्या हातात आहे का ते नाही. त्याला जे करायचं ते त्याला करू द्या. मला जे करायचं ते मी केलं पाहिजे. मी त्याच्यावर फोकस केला पाहिजे. कोण कॉम्पिटिशनमध्ये आलंय, कोण कॉम्पिटिशनमध्ये नाही आलंय, याच्याशी काहीही घेणं देणं नाहीये. स्पर्धा स्वतःसोबत करा. प्रत्येक टेस्टमध्ये इम्प्रूव्हमेंट करायचं. आखाडा टेस्ट सिरीजमध्ये प्रत्येकाला हेच सांगितलंय की एक टेस्ट झाल्यानंतर तुम्ही स्वतःला कॉम्पिट करा. मागच्या वेळेस ज्या चुका झाल्या मी रिपीट करणार नाहीये. मागच्या वेळेसपेक्षा परफॉर्मन्स चांगला देण्याचा प्रयत्न करेल. परफॉर्मन्स चांगला म्हणजे प्रत्येक वेळेला मार्क चांगले नाही. पेपर अवघड आला तर कदाचित मार्क कमी पडतात, पण आपण चुकांवर काम करणं, आपल्या स्वतःला एक ती फिलिंग येत असते की हां, मागच्या वेळेसपेक्षा मी ह्यावेळेस जरा चांगलं परफॉर्म केले, त्या चुका मी केलेल्या नाही, त्या चुका टाळलेल्या आहेत. प्रत्येक गोष्टीमधून शिकण्याचा प्रयत्न करा. आपलं फ्री मेंटरिंग चालू आहे, आपल्या आखाडा टेस्ट सिरीज चालू आहे, आपल्या आता सिलेक्टिव्ह रिव्हिजन कॅप्सूल पण रेमेडी आपण त्या ठिकाणी राज्यसेवा पूर्वसाठी आणलेली आहे. 1 डे रिव्हिजन अप्रोचची आहे. करंट मंत्राचं पुस्तक एकदम छान पद्धतीनं आपण बनवलं की ते तुम्हाला कमी वेळामध्ये रिवाईज करता. याचा फायदा घ्या, ह्या गोष्टींचा वापर करा आणि तुमचे प्रिलिम्समध्ये पास होण्याचे चान्सेस वाढा. मला असं वाटतं आकड्यांच्या खेळामध्ये, कट ऑफच्या भानगडीमध्ये, बाकीच्या याच्यामध्ये न पडता तन मन धन लावून जर आपण प्रामाणिकपणे एक टार्गेटेड, जसं मी 70-30 सांगत असतो,
त्या 30% सिलेबसवर जर फोकस केला, थोडंसं अप्रोचवर काम केलं तर MPSC सारखी परत सोपी परीक्षा कुठलीही नाही. जर परीक्षा सोपी नसती तर एवढा कट ऑफ राजेशिवायचा लागलाच नसता. तुम्हाला परत एकदा सांगतो, MPSC मध्ये जे ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न आहेत ते बऱ्यापैकी सोपे असतात. कधी कधी त्यात परत एक गोष्ट सांगेल मी की प्रश्न आणि उत्तर किंवा याला मी म्हणेल पर्याय, MPSC मध्ये तुम्हाला प्रश्न खूप वेळा अवघड बघायला मिळतो, मात्र पर्याय बऱ्याच वेळेला सोपे असतात. त्यामुळे आपल्याला उत्तरापर्यंत जाण्याला काही अडचण नाही. हेच आपण आपल्या अप्रोचच्या बॅचमध्ये राईट लॉजिकल अप्रोचमध्ये बघत असतो आणि त्याचाच फायदा घेऊन मागच्या 156 पर्यंत प्रिलिम्सला मार्क पडले. किती? 156 आउट ऑफ 200 पर्यंत. 140-150 वाले तर कित्येक विद्यार्थी आहेत ज्यांनी मला मेसेज केले की सर एवढे, आणि आधी आपण त्यांच्या OMR पण शेअर केले आहेत चॅनलवर. आता आपण ते करत नाही, सोडून द्या. त्यावेळेस बऱ्याच लोकांना डाऊट यायचे खरंच यानं मार्क पडतात का नाही, म्हणून आपण ते शेअर करायचं. आता कुणाला सांगायची गरज लागली नाही, सगळ्यांना कळलं अप्रोचचं महत्त्व काय आहे किंवा काय नाही, राईट. त्यामुळे मला असं वाटतं की आपण प्रामाणिकपणे याच्यावर फोकस केला पाहिजे. MPSCची प्रिलिम्स जी आहे थोडी ट्रिकी आहे, नो डाऊट, पण तो अप्रोच जर एकदा डेव्हलप झाला, ते स्किल जर एकदा डेव्हलप झालं तर MPSC ऑब्जेक्टिव्हमध्ये मार्क घेणं तितकं अवघड नाहीये. हे कालच्या राज्यसेवा ऑब्जेक्टिव्हच्या कट ऑफनं सांगून दिलंय. 500+ कट ऑफ जाणं याचा अर्थ काय होतोय की ऑन ॲन ॲव्हरेज प्रत्येक विद्यार्थ्याला पास होणाऱ्या 450 मार्क पडलेले आहेत. 450 मार्क 2019ला 445ला समाधान पाटीलला डिवाइस मिळालं होतं. म्हणजे 445 स्कोर आल्यानंतर एकदम खुश की आता काही ना काही मिळणार आणि डिवाइस मिळालं. 3 मार्कांत तहसीलदार गेलं होतं. आज 445 वाल्याला OBC मधून काही जणांना कॉल आलेले नाहीयेत. NTC मधल्या खूप जणांना कॉलच आलेलं नाहीत. NTCचं कालही सांगितलं होतं, हे एखाद्यानं कट ऑफ वाढला म्हणून रडत बसायचं का? कट ऑफ वाढला याचं कारण विद्यार्थ्यांमध्ये अवेअरनेस वाढला, अभ्यास वाढला, समाज प्रगल्भ होतोय, समाज पुढे जातोय म्हणून आनंद व्यक्त करायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्या भानगडीमध्ये न पडता मला असं वाटतं जे आहे ते आपल्या हातात आहे, आपले प्रयत्न आपल्या हातात आहेत, ते आपण केले पाहिजे. प्रामाणिकपणे त्या ठिकाणी आपलं 100% दिलं पाहिजे. निश्चितपणे तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट त्याचे आज ना उद्या बघायला मिळतील. आणि एकदा केलेला अभ्यास कधीही वाया जात नाही, हे आमच्या एका चांगल्या सरांनी 10वीला सांगितलं होतं, जे मला आत्तापर्यंत कामाला येते. CAPF मध्ये सिलेक्शन माझं फक्त इंग्लिशमध्ये झालेलं आहे, जो डिस्क्रिप्टिव्हचा पेपर होता. मला 12वीला जेव्हा अमेय राजन बिंदू राज्यात दुसरा आला त्याला 80 मार्क होते, त्यावेळेस मला इंग्लिशमध्ये 82 मार्क होते. आणि इथेही SA मध्ये चांगले मार्क पडण्याचं कारण ते की 10वीपर्यंत जे रायटिंग स्किलवर काम केलं होतं, जे प्रेझेंटेशनवर काम केलं होतं, त्या गोष्टीचा आत्तापर्यंत मला फायदा होतोय. इथेही मी जेव्हा काय गोष्टी करतोय किंवा कुठलं कंटेंट बनवतोय, काय करतोय, त्याच्यामध्ये त्या गोष्टीचा फायदा होत असतो. त्यामुळं डायरेक्टली इनडायरेक्टली आपण जे प्रयत्न करतो ते आपल्याला 100% फळ देत असतात. परत एकदा जाताना तुमची रजा घेताना एवढंच सांगेन, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. प्रोसेसवर काम करा, कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. ते एक ना एक दिवस तुमच्याकडे येणारच आहे. जर तुम्ही, मला एवढंच गोष्ट सांगायची, जर ऊसाचा जो चरक असतो ना यंत्र, त्यात जर ऊस टाकला ना ऊसाचा रस पुढे येणार आहे. फक्त तुम्ही काय टाकायचं याचा विचार करा आणि ते टाकण्याचा प्रयत्न करा. पुढे तुम्हाला फक्त ग्लास समोर लावायचा, आपोआप तो रस पडणार आहे. ते यश तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे, ते तुमच्या प्रयत्नांचं फळ तुम्हाला मिळणार आहे, राईट. बाकी परत तेच म्हणेल, चला प्रयत्न करत राहूया, एक एक पाऊल यशाच्या दिशेनं टाकत राहूया. लेट्स मेक MPSC प्रिपरेशन सिंपल विथ MPSC मेड सिंपल. थँक यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स. जय हिंद, जय महाराष्ट्र.